विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 4th इंग्लिशचा 1.3 चॅप्टर पाहणार आहोत. तर या ठिकाणी या चॅप्टरचं नाव आहे द क्लेवर ॲन्सर, म्हणजेच अगदी हुशारीनं दिलेलं उत्तर. तर तुम्ही नेहमी अकबर बिरबलांच्या गोष्टी ऐकत असाल. तर आपल्याला माहीत आहे बिरबल हा अत्यंत चतुर बुद्धिमान व्यक्ती आहे. तर अशाच पद्धतीनं आज देखील तो या गोष्टीमध्ये छान असं उत्तर देतो. तर या ठिकाणी आपण इंग्लिश टू मराठी अ, मध्ये हा पाठ समजून घेऊया. तर या ठिकाणी पहा, वन मॉर्निंग म्हणजे एके दिवशी सकाळी, इन द रॉयल कोर्ट म्हणजे राजदरबारामध्ये, एम्परर अकबर म्हणजे सम्राट अकबर वॉज इन अ प्लेफुल मूड. तर सम्राट अकबर हा अगदी खेळकर मूडमध्ये म्हणजेच अगदी आनंदी मूडमध्ये होता, उत्साही मूडमध्ये होता. ही आस्क्ड हिज वाईज मिनिस्टर बिरबल, आणि त्याचा जो मंत्री होता वाईज, वाईज म्हणजे शहाणा, तर त्याचा जो शहाणा मंत्री होता, कोण होता शहाणा मंत्री त्याचा? बिरबल. मग त्याने बिरबलला काय विचारले पहा. टेल मी बिरबल, बिरबल मला सांग, हाऊ मेनी क्रोज आर देअर इन माय किंगडम, माझ्या राज्यामध्ये किती कावळे आहेत, असा अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला. बिरबल बाउड अँड कामली रिप्लाइड. या ठिकाणी बिरबलाने काय केलं? बाउड म्हणजे वाकून नमन करणे, नमस्कार करणे. या ठिकाणी बिरबलाने वाकून नमस्कार केला. अँड कामली रिप्लाइड आणि शांतपणे उत्तर दिले. युअर मेजेस्टी म्हणजेच काय? महाराज. मग तो काय उत्तर देतो पहा. देअर आर 50,349 crores इन युअर किंगडम. तर जो अकबराने प्रश्न विचारला होता, माझ्या राज्यामध्ये किती कावळे आहेत, त्याचं उत्तर काय दिलेलं आहे बिरबलाने पहा मुलांनो. 50,349 म्हणजेच 50,349 एवढे कावळे तुमच्या राज्यामध्ये आहेत. अकबर लाफ्ड अँड सेड. अकबर हसला आणि म्हणाला, काय म्हणाला बघा अकबर? व्हॉट इफ आय सेंट माय मेन टू काउंट अँड फाइंड मोर. आणि जर मी माझ्या माणसांना पाठवलं कावळे मोजण्यासाठी, आणि जर ते कावळे फाइंड मोर जर जास्त निघाले तर? मग त्यावरती बिरबल काय उत्तर देतो पहा. बिरबल क्विकली रिप्लाइड, देन युअर मेजेस्टी. मग तो म्हणतो की महाराज, सम क्रोज माइट हॅव कम फ्रॉम नेबरिंग किंगडम्स टू व्हिजिट देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. तर तो म्हणतो की महाराज, या ठिकाणी सम क्रोज म्हणजे काही कावळे, माइट हॅव कम फ्रॉम नेबरिंग किंगडम्स तर शेजारच्या राज्यामधून आलेले असतील, दुसऱ्या राज्यामधून आलेले असतील. कशासाठी? टू व्हिजिट देअर फ्रेंड्स, त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी. आता आपल्याला माहीत आहे कावळ्यांचे मित्र कोण असणार आहेत? कावळेच. म्हणून मग तो म्हणतो की दुसऱ्या राज्यांमधून आणखीन काही कावळे आले असतील, त्यामुळे ते कदाचित जास्तही झाले असतील. टू व्हिजिट देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज, ते त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटायला येऊ शकतात, असं तो त्या ठिकाणी सांगतो. आणि पुढे पहा, मग अकबर आणखीन परत काय विचारतो. अकबर स्माइल्ड, अकबर हसतो. अँड इफ दे फाइंड फ्युअर, फ्यू म्हणजे थोडे, तर फ्युअर म्हणजे पण काय? थोडे. आणि तो म्हणतो, हसतो आणि म्हणतो, आणि जर तू सांगितलेल्या संख्येपेक्षा जर ते कमी निघले तर? म्हणजे बिरबलाने किती सांगितलेले असतात? 50,349 म्हणजे 50,349. आणि मग जर ते काही कमी निघले तर? बिरबल रिप्लाइड. मग बिरबल चतुर असतो. बिरबल काय म्हणतो? देन सम ऑफ आवर क्रोज हॅव गॉन ऑन वॅकेशन टू अनदर किंगडम्स. मग आपले जे काही क्रो आहेत ते वॅकेशन, वॅकेशन म्हणजे काय? सुट्ट्या, सुट्ट्यांसाठी त्या राज्यामध्ये गेले असतील, म्हणजेच दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले असतील. अकबर ब्रस्ट, अकबर अगदीच हसू लागला, अगदी फुगा फुटल्यासारखा.
ब्रस्ट म्हणजे जोरजोरात हसणे. आउट लाफिंग. अकबर ब्रस्ट आउट लाफिंग म्हणजे अगदी जोरजोरात हसू लागला. बिरबल आणि काय म्हणाला पहा. बिरबल, यू ऑल्वेज हॅव ॲन ॲन्सर. तुझ्याकडे नेहमीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. त्यामुळे बिरबल हा नेहमीच गोष्टीमध्ये ग्रेट असतो. या ठिकाणी देखील आपण जो पाठ पाहिलेला आहे द क्लेवर ॲन्सर, तर या पाठामध्ये देखील बिरबलने अगदीच अत्यंत हुशारीने उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला हा पाठ समजला असेल, आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. थँक यू.